घडला आणि काय नेमकी आपली मागणी? काल इथं दहीहंडीचा कार्यक्रम माननीय विद्यमान मंत्री यांनी घेतलेला आहे। खरं म्हणजे कार्यक्रम घेण्याबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही आहे। दहीहंडीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, आम्ही त्याच भावनेचे आहे। पण ज्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आणि ज्या ठिकाणी नियोजन केलं गेलं, ह्या दोन गोष्टी इथं चुकीच्या घडलेल्या आहेत। खरं म्हणजे इथं ही जी जागा आहे, या जागेवर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक इथं उभारण्यात येत आहे आणि ह्या जागेवर दहीहंडीचा कार्यक्रम घेणं आणि मुंबईसारख्या ठिकाणून एक बारबालासारख्या महिलांना इथं आणून ते नाचवणं हा निंदनीय प्रकार इथं घडलेला आहे। एकाकडे देशाचे पंतप्रधान मालवण येथे झालेल्या घटनेबद्दल 100 वेळा नतमस्तक होऊन माफी मागता, ह्या देशाची ह्या जनतेची माफी मागता आणि त्यांचा चेला ह्या जामनेर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून इथं बायकांना आणून नाचवतो, हे ह्या देशाचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे तर सगळ्यात पहिले ह्या जामनेर शहराचं दुर्दैव आहे। तर सर्वप्रथम त्यांनी ह्या जनतेची माफी मागावी आणि मी प्रशासनाला विनंती करेल की ह्या घटनेच्याबद्दल त्यांनी गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी आमची मागणी आहे। नगरपालिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये आणि नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी GM फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या मंत्र्यांनी या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं। या दहीहंडीचं आयोजन करताना पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासनाने त्यांना या व्यतिरिक्त 2 जागा या ठिकाणी सुचवल्या होत्या आणि प्रशासनाने त्या जागा सुचवल्या असताना त्यांना सांगितलं होतं की जर आपण या ठिकाणी हा प्रोग्राम घेतला तर जामनेरकरांचं आणि नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल, अनेकांना अडचणीचं होईल, आम्हालाही ही व्यवस्था करताना खूप अडचणीचं होईल। पण असं असतानाही या ठिकाणी निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी नृत्यांगना नाचवून एक प्रकारे पेशवाईचा हा कुटील डाव या ठिकाणी मंत्री महोदयांनी या ठिकाणी केला। या घटनेचा एक शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझं प्रेरणास्थान सर्व काही मानणारा एक छत्रपतींचा मावळा म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो। यापेक्षाही कठीण विषय असा होता की हा प्रोग्राम सुरू होण्याच्या आत या ठिकाणी त्यांच्याच आयोजकामधील एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली, म्हणजे दहीहंडी लावताना त्या ठिकाणी दुखापत झाली आणि तो कार्यकर्ता ICUमध्ये भरती असतानासुद्धा या ठिकाणी तो कार्यकर्ता आपल्या असह्य वेदना त्या ICUमध्ये भोगत असताना या ठिकाणी मंत्री महोदय आपला कार्यक्रम पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते। या सर्व घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो। कालच मोदी या ठिकाणी राज्याची माफी मागतात, छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मी नाक घासतो असं बोलतात आणि त्याच वेळेला त्यांच्याच एक मंत्री महोदय या ठिकाणी छत्रपतींच्या स्मारकाच्या जवळ अशा प्रकारे नृत्यांगनांना नाचवून परत एकदा शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार करतो, हे फार निषेधार्थ आहे। या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो। मंत्र्यांनी माफी मागावी का, काय सांगा? मंत्र्यांनी 100% या ठिकाणी माफी मागावी। गिरीश महाजन यांना जर खरंच शिवप्रेम असेल आणि खरंच जर ते शिवप्रेमी असतील तर त्यांनी या तालुक्याची नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमींची या ठिकाणी जाहीर माफी मागावी। छत्रपतींच्या पुतळ्यासमोर त्यांनी नतमस्तक व्हावं एवढं त्या ठिकाणी सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आणि सर्व महाविकास आघाडी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने निषेधासाठी या ठिकाणी आणि या शिवसृष्टीच्या जमिनीच्या शुद्धीकरणासाठी सर्वजण जमलेले आहेत। जामनेर तालुक्याचे संकटमोचक यांच्यामुळे काल जामनेर शहरातील 3 लोक हे संकटामध्ये आलेले आहेत। आपण भारतीय जनता पार्टीचा एक अजेंडा आहे हिंदुत्वाचा, त्यांचं बेगडी हिंदुत्व किती हे लक्षात घ्या। राम मंदिराच्या बाबतीत अशीच त्यांनी घाई करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला काय दिसलं, राम मंदिराचा पहिल्याच पावसाळ्यामध्ये राम मंदिराचा गाभारा गळायला लागला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून गेला आणि काल या ठिकाणी श्रीकृष्ण जयंती होऊन 4 दिवस होऊन गेले आणि ह्या जयंती होऊन गेल्याच्या नंतर 4 दिवसानंतर तुम्ही दहीहंडीचं आयोजन करताय आणि त्याचाही अपशकुन झाला आणि काल जामनेर शहरातले 3 तरुण हे या संकटमोचकामुळे संकटात आले। खरं तर हिंदू संस्कृतीला मध्ये वार आणि तिथीचं खूप महत्व आहे। भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे निर्माते आहेत, ते क्रिएटर पण आहे आणि डिस्ट्रॉयर पण आहे, ते निर्मित पण करतात आणि नष्टही करतात। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपण बघितलं असेल तर पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी लोक रात्री जागरण करतात आणि त्यानंतर पाळणा हलवून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात।
आणि त्याच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही संकीर्तन यज्ञाचं आयोजन केलं पाहिजे, परंतु या संकटमोचक गिरीश महाजनांनी संकीर्तन यज्ञाचं आयोजन न करता नर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या तालुक्याला चुकीच्या दिशा, तालुक्यातील तरुणांना चुकीच्या दिशा देण्याचं काम केलंय। त्यामुळे मला एक हिंदू म्हणून विश्वास आहे की जो निर्माण करणारा श्रीकृष्ण आहे, डिस्ट्रॉयर करणारा पण श्रीकृष्ण आहे, तो निश्चितच या विधानसभेला, या भारतीय जनता पार्टीला डिस्ट्रॉय 100% करणार आणि करणार। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्या काल अभिनेत्री आलेल्या होत्या, प्रार्थना बेथरे त्यांचं नाव आहे, मी त्या महिलेचं कौतुक करतो। त्यांनी त्यांचं बाई ग पिक्चराचं गाणं लॉन्च करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्रात मला खूप मोठा जमाव दिसला, खूप मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे जवळपास 80% नव्हे तर 100% तरुण हे अविवाहित आहे, असं त्या महिलेने या ठिकाणी बाहेरच्या महिलेने आल्यावर ओळखली। 100% तिने हे खरं ओळखलं की या ठिकाणी त्या अविवाहित आहे, नोकरी नाही म्हणून, छोकरी नाही म्हणूनच ते या ठिकाणी जमलेले आहे। आणि त्याच वेळेला कॅमेरा हा गिरीश महाजनांवर गेला आणि ते मस्त शांतपणे असे हसत होते की मी यांनाच तो उल्लू बनवायचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय, हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले। त्याच वेळेला बाईच्या कानाजवळ एक जण आला आणि त्यांनी सांगितलं की सरांचा खालून निरोप आलेला आहे की आपण या ठिकाणी खूप सुंदर असतात आणि त्या पद्धतीचा हसून आम्हाला या ठिकाणी दाखवा, अशा प्रकारचा हा गलिच्छ प्रकारचा प्रकार या ठिकाणी चालू होता। आपल्या जामनेरची संस्कृती होती, या जामनेर शहरामध्ये पूर्वी दहीहंडी फोडण्यासाठी जामनेरच्याच युवक असायचे। आज तुम्हाला गोविंदा पथक हे बाहेरून मागवावं लागलं। या जामनेरमध्ये पूर्वी आपण जर बघितलं असेल तर त्या ग्राउंडवर मोठमोठ्या कीर्तनांचं आयोजन होत होतं, म्हणजे जामनेरचा तरुण या जामनेरची संस्कृती आणि कला हे हरवत चाललेला आहे आणि याला कारण ही बेरोजगारी आहे। आणि हा सर्व कार्यक्रम कुठे चालतोय तर हा सर्व कार्यक्रम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माय माऊलीला, माय परक्या परस्त्रीला माय म्हणून संबोधण्यात आलं, त्या श्रीसृष्टीच्या जागेवर या ठिकाणी माय माऊल्यांना नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेबांनी केला। या आमदार साहेबांचा, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या या बेगडी हिंदुत्वाचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की ज्या श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी हे अघोरी कृत्य केलेले आहे, तेच श्रीकृष्ण या विधानसभेला, या तालुक्याची घडी डिस्ट्रॉय केल्याशिवाय राहणार नाही। मी परत एकदा आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।